हिंदू धर्मातल्या चालीरीती आणि परंपरा अगदी भुरसटलेल्या आहेत. हा नुसता अंधविश्वास आहे, अंधश्रद्धा आहे. काही गरज नाही आहे. आपल्या पूर्वजांनी जे नियम घालून दिलेले आहेत ते पालन करण्याची काय गरज आहे? मोठी माणसं म्हणतात की रात्र झाली की नखं कापू नका. काय होणार आहे मी नखं कापली तर? आता मी कापूनच बघते काय होतंय ते. तर मित्रांनो, असा जर कोणी विचार करत असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जर असं कोणी म्हणत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा. ह्यातून त्यांना कळेल की आपली हिंदू मायथॉलॉजी, ॲक्च्युली मायथॉलॉजी हा शब्दच चुकीचा आहे. कारण हे आपलं जे आहे ते पूर्वजांकडे त्यावेळेचं सायन्स अतिशय प्रगल्भ होतं आणि काही अटी किंवा काही नियम हे त्यांनी जे घालून दिलेले आहेत ते काही अभ्यासाअंती आणि दूरदर्शीपणाचा हा त्यांचा नमुनाच आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की उत्तर दक्षिण माणसाने कधीच झोपू नये. त्याला भूताने पछाडतं किंवा त्याला वाईट स्वप्न पडतात किंवा ते चांगलं नाही आहे, त्याच्या बाबतीत काही वाईट होऊ शकेल, असे आपले पूर्वज नेहमी म्हणतात. आपल्या झोपायची दिशा आपण नेहमी उत्तर दक्षिण न ठेवता पूर्व पश्चिम ठेवतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, ही अंधश्रद्धा नाही आहे. त्यावेळेलासुद्धा आपल्या पूर्वजांना माहिती होतं, जे आपण आत्ता शिकलो आहे की हा जो आपली पृथ्वी आहे, आपली अर्थ आहे, ही एक मोठी मॅग्नेट आहे आणि नॉर्थ आणि साऊथ ह्याच्यामध्येच मॅग्नेटिक वेव्हचं ॲक्युम्युलेशन खूप जास्त असतं. त्याच्यामुळे ते शरीराला आपल्या हानिकारक होऊ शकतं. कारण आपल्या शरीरातून जे ब्लड सर्क्युलेशन होत असतं त्याच्यासाठी तो मॅग्नेटिक इफेक्ट चांगला नसतो. आणि म्हणूनच तेव्हापासून आपल्या पूर्वजांनी एक अट किंवा एक नियम घालून दिलेला आहे किंवा हे सुचवलेलं आहे की माणसाने कधीच उत्तर दक्षिण झोपू नये, नेहमी पूर्व पश्चिमच झोपावं. आता ही झाली एक गोष्ट. तसंच दुसरीकडे आपल्याला असं म्हटलं जातं की संध्याकाळचा केर काढू नका, नाहीतर लक्ष्मी रुसते, आपल्या घरी येत नाही, किंवा संध्याकाळ झाली आता नखं कापू नका, हे निषिद्ध आहे, असं आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? कारण अतिशय सिंपल आहे. पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती, बल्ब्स नव्हते, लाईट्स नव्हते. त्यांच्याकडे मिणमिणता प्रकाश असायचा आणि अशा वेळेला जर केर काढला गेला तर त्याच्यामध्ये शक्यता होती की तुमचे दागदागिने किंवा तुमची महत्त्वाची कागदपत्रं किंवा कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी चुकून गहाळ होतील किंवा कचऱ्याबरोबर निघून जातील. म्हणूनच तेव्हा अशी पद्धत होती की एकदा संध्याकाळ झाली म्हणजे सूर्यास्त झाला की केर काढू नये आणि ते ऐकावं. म्हणूनच हे सांगितलं जातं की लक्ष्मी रुसते. लक्ष्मी रुसते म्हणजे काय? तर तुमचं नुकसान होतं. पण त्याला पुढे जाऊन पुढच्या पिढीने अंधश्रद्धेचं रूप दिलं आणि आपण त्याचं आता पालन करतो की नाही हे आपणच ठरवावं लागेल. त्याचप्रमाणे संध्याकाळ झाली किंवा रात्र झाली की नखं कापू नये असंही मोठी माणसं म्हणतात. त्याच्यामागचं लॉजिकसुद्धा हेच आहे. पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्याच्यामुळे नखं कापायला जसे आपल्याकडे नेल कटर्स आहेत तशी त्यांच्याकडे नेल कटर्स नव्हती. ते सुरी किंवा चाकूने नखं कापायचे. अशा वेळेला तुम्हीच सांगा, मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात हे धोकादायक असू शकलं असतं, नंतर हानी पोचू शकत होती. आणि अशा वेळेला त्यांनी तो नियम घालून दिला की रात्रीच्या वेळेला नखं कापू नका, केर काढू नका. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी अतिशय विज्ञानाला धरून आहेत, पण कालांतराने पुढच्या पिढीने त्याला अंधविश्वासाचं किंवा अंधश्रद्धेचं एक रूप दिलं आणि बऱ्याचशा चालीरीती आपण आजकाल पाळत नाही. आता जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो, त्याला पोचवायला स्मशानात जेव्हा माणसं जातात तेव्हा घरी परत आल्यावर प्रत्येकजण आधी काय करतो? प्रत्येकजण आधी पळत पळत बाथरूममध्ये जातो आणि आंघोळ करून मगच घरात त्यांचा वावर चालू होतो. हे अगदी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. त्याचं कारण पण तुम्हाला माहिती असेलच. सध्या आपण कोविड-19मधून गेलो. कोविड-19मधून तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काय करायचो? जेव्हा बाजारात जायचो किंवा बाहेर जायचो तेव्हा घरी आल्या आल्या आधी आपण आंघोळ करून मगच आपल्या कुटुंबाच्या जवळ जायचो. ते एक सॅनिटायझेशनची पद्धत होती. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मृत्यू झालेल्या माणसाला स्मशानात पोचवून जेव्हा माणसं घरी येतात, तीसुद्धा एक सॅनिटायझेशनचीच प्रोसेस आहे, बाकी काहीच नाही. कारण जेव्हा मनुष्याचं शरीर हे मृत्यू पावतं तेव्हा त्याचं डिकम्पोजिशन चालू होतं, बॅक्टेरियाज वाढतात आणि स्मशानात त्याला पोचवायला गेलेली माणसं जी असतात त्यांचा वावर त्या मृत्यू पावलेल्या त्या व्यक्तीच्या भोवती असतो. त्याचमुळे सॅनिटायझेशनसाठी घरी आल्या आल्या आधी आंघोळ करावी आणि मगच घरात त्यांचा वावर चालू व्हावा, अशी प्रथा ही घालून दिलेली आहे. अशा अनेक प्रथा आहेत की ज्या आपण पाळल्या पाहिजेत. त्याच्यामागे विशिष्ट वैज्ञानिक कारणं आहेत. आता
आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण सगळ्याच बायका ही टिकली लावतो. आणि टिकली आजकाल ही फॅशन झालेली आहे की खूपशा मुली टिकली लावत नाहीत किंवा जीन्स पॅन्टवर टिकली सूट होत नाही म्हणून त्या बायका ते टिकली लावत नाहीत. पण जो टिकली लावायचं जे स्थान आहे, आपल्या दोन्ही भुवयांच्या मधली जी जागा आहे, तो ॲक्च्युली एक ॲक्युप्रेशरचा पॉईंट आहे. त्याच्यामुळे स्त्रियांचे जे भरपूर प्रॉब्लेम्स असतात, हार्मोन्सशी रिलेटेड असतात, ते सॉल्व्ह होतात. त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की विवाहित महिलेने पायात जोडवी घालावी. तर जोडवी घालणे हा फक्त एक अलंकार नाही आहे किंवा ही फक्त अंधश्रद्धा नाही आहे, तर तिथेसुद्धा एक ॲक्युप्रेशरचा पॉईंट आहे, जो विवाहित महिलेला जे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्याच्यापासून तो तिला वाचवतो. अशा प्रकारे अनेक रूढी परंपरा आहेत आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या. सो हिंदू परंपरेनुसार आपण त्या पाळल्या पाहिजेत, कारण प्रत्येक गोष्टीमागे त्या माणसांचा अनुभव असतो. मोठी माणसं त्यातून शिकून शहाणी झालेली असतात आणि असं म्हणतात ना, मागच्याच ठेस आणि पुढचा शहाणा. तेव्हा आपलं जे नॉलेज आहे, आपलं जे ज्ञान आहे, ते मागच्या पिढीने नेहमी पुढच्या पिढीला देत देत ते आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडे एवढा मोठा वारसा आपल्या पूर्वजांचा आहे. तेव्हा त्याची टर न उडवता किंवा त्याला नजरेआड न करता, त्याला अंधश्रद्धा न समजता त्यांचं आपण पालन केलं पाहिजे. तेच आपल्या हिताचं होईल आणि तेच संस्कार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजेत. कारण हिंदू हा फक्त एक धर्म नाही आहे, तर हिंदू हे एक विज्ञान आहे. आणि प्रत्येक छोटी छोटी गोष्ट, आपली नमस्कार करण्याची पद्धत, आपले सूर्यनमस्कार, आपल्या देवांचे जे दिवस आहेत, एकादशी, महाशिवरात्र, ह्या प्रत्येक दिवशीचं सूर्याचं उत्तरायण, दक्षिणायन हे त्या काळी सगळं त्या लोकांना माहिती होतं आणि त्याच्यानुसारच त्यांनी त्याप्रमाणे ते सण आहेत ते तिथे आलेले आहेत. आणि प्रत्येक सणाचं एक वैशिष्ट्य आहे. महाशिवरात्रीला आपण उपास करतो, मकर संक्रांतीला आपण ज्वारीची बाजरीची भाकरी खातो, तिळगुळ खातो, कारण तेव्हा मकर राशीत सूर्याने प्रवेश केलेला असतो आणि आपल्या शरीराला ज्या गोष्टींची गरज असते त्याच गोष्टी खाण्याचं त्या सणाला मोठ्या माणसांनी सुचवलेलं आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की आपण त्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि त्या पुढेही आपल्या पुढच्या पिढीला दिल्या पाहिजेत. तर मित्रांनो, अशा अजून कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला असं वाटतं की त्या विज्ञानाला धरून आहेत आणि तुम्हालाही अशी काही उदाहरणं माहिती असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. आमचा प्रयत्न हाच असेल की आजच्या पिढीला हिंदू पुराणातलं जे सत्य आहे ते निव्वळ अंधश्रद्धा न मानता ते आत्मसात कसं केलं जावं आजच्या पिढीने आणि ते पुढच्या पिढीला कसं पास ऑन करावं, हेच आमचं ध्येय आहे. सो अजून काही ह्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन आपण नक्की भेटू. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.